झालं का रे बाटू अंगावर आणता का गाडी? सॉरी साहेब तुम्ही दिसलेच नाही मला दिसलेच नाही तर मग काय ते सॉरी 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 साहेब माय भिंट मा पाचनी रॉड आहे ना का मिळाला का उडू टाका मला तू माय भिंट कसे कसे लोक येते कुठं चालला एवढा रात्री कुठं चालला तू काय झालं रे? काही नाही साहेब काही नाही ते काय गावाला चाललो साहेब ते गावाला चाललो गावाला चाललो एकदाच बोलायचं जेवढं म्हटलं का नाही तेवढं सांगायचं जास्त शिल्लकच्या पाट्या नाही पडायच्या गावाला चालला नाही का कोण्या गावाला चालला ते सासरवाडीले सासरवाडी झाला नाही का मी का तो लग्नात का अक्षर फेकायला आलतो का मला काय माहित सासरवाडी गाव कोणतं आहे अबे गाव कोणतं आहे सासरवाडीचं साहेब ते कवरून साहेब कवरून सासरवाडीचं का इथं का गाण्याचा भेंडे खेळू आलो का आपण हा कवरून आहे बवरून आहे डवरून आहे अबे अबा मस्त जाऊ नको तू तुम्ही कैलास अबे चढली नाही रे मले हे का चढते रे हटलं का काय लावले धंदे हे अशा क्वार्टर पेरत नसतो पहिली गोष्ट पण काय तू पाचतो म्हणून पेली मी पण तुमची अवकात नाही बे माझ्याजवळ बसायची अबे काय बोला तुम्हाला 300 रुपये रोजाचे माणसं आहेत तुम्ही कंट्रोल मधले भात खाता तुम्ही मला शिकवता तुम्ही अवकात आहे का बे तुमची बा आमची काय अवकात मी तुला पहिले बसून म्हणून राहिलो आमची अवकात नाही का तुझ्या समोर तू कुठं आम्ही कुठं चढडी वाटतीकडे येले काय हे बरंच बरं यायचं मी काय म्हणतो विषय बदल ना बर विषय बदलतो अबा दुसरी गोष्ट तुमच्या बायकोला कानी हमेशा ताब्यात ठेवायचं जास्त ती वरे गेली फतीपुरी घ्यायची काय फतीपुरी फारकती डायरेक्ट फारकती घ्यायची कसं बायको जास्त वरे नाही जाऊ त्याचं ओव्हर गेली तर आपलं ओव्हर होते बायकोला हमेशा ताब्यात ठेवायचं असं असते आपलं कसं आपलं काम कसं तनतन आहे चढडी वाटीकडे गेली चांगली चढडीकडे आता अरे मी काय म्हणतो घे ना काय घेणं करतो काय अबे मला चढणी नाही बरं देवा शपथ भाऊ मला काय चढते काय एवढ्या नव्हे घेतो ना तुम्ही घ्या ना का ते कुरकुरे खा ते पेन ते काय का एवढ्या मोठा क्वार्टर पडेल घे ना ते पेन तुम्ही का मला पास्ता का गेलं वाटत आता काहीच नाही राहिलं का रे शांता मला असं वाटू राहिला तुला का चांगली चढली मला कुठं चढते बे एवढ्यानं चढते का रे कैलास तू सांग मला चढली का चढली का मले काय चालू आहे रे घुसूर भुसूर कायच्या गोष्ट करू राहिला तुम्ही बापू रे डॉन आला वाटते काही नाही काका ते सांगत होतो मी येले की बुवा अभ्यास कर पोलीस भरतीच्या जागा निघून राहिल्या आता वनरक्षकाच्या भरत्या निघून राहिल्या अभ्यास कर कुठपर्यंत तुझ्या बाप्पाच्या जीवावर उडतं मी त्याला हे सांगू राहिलो होतो सांगू पण कोण राहिलं अबे तू जातं का मा पोराला ज्ञान रे हे तू पाय ना तुझ्या धुणं पहिले दुसऱ्याला ज्ञान सांगू राहिला का तुला 10वीत किती मार्क आहेत रे 10वीत का 10वीतने 36.40 अबे तूच तर असा जरा कुतत पास झाला बे काट्यावर अबे ज्यानं तुला मार्क दिले का 36 त्याचे उपकार समज तू उपकार अबे लय मार्क दिले त्यानं तुला लय मार्क दिले चला जेवण घेऊन झाले का तुमचे हो जेवण झाले ना जेवण करूनच आलो आम्ही नाही खाणं पहिले पाहिजे कसं खाणं नाही सोडायचं माणसानं तिकडे ते बकऱ्या गिकऱ्या अभ्यास गेला खड्ड्यात नाही पण खाणं नाही सोडायचं खाऊनच याचं भले नाही का बर चला जा ना मग घरी आता का इथंच खेळत बसता नाही आम्ही चाललोच होतो ते तुम्ही तितक्यात आले चाललो आम्ही बर जा तुम्ही हे मग घ्या उद्या सकाळी फवार आहे समजलं का उद्या सकाळी 6 वाजताच उठायचं कडक वॉर्निंग दिली पहिलेच चाल झोप लवकर म्हणजे जेव लवकर अरे लक्ष या मंगा बाबला कधी पाहिलं का नाही रागातच राहायची का याचं तोंड कधी सरकं राहतच नाही इकडंच तोंड राहते महाभिंत अबे कधी ना कधी माणूस किती बोलत जाऊ ना लेकरायला का हटलं का मग त्या चिखल धरासाठी मग बकरीची पिल्ली ऐकले भाऊ मग काय तर आपला नाद नाही करायचा ना आपण कसं एकदम टॉप लेवलचा माणूस आहे आपला नादच नाही करायचा अबे लगा तू लगा मी तुझे पैसे भरतो ना अबे मी तुझे पैसे भरतो ना तू काय भेट रे फक्त तू उद्या सकाळी आमच्यासोबत लपून चाल तुझ्या बुड्याला सांगू नको कारण की तुझ्या बुडा तुला मारते तुझ्या बुडा तुला आपटोपटू मारते मला माहित आहे आता तो बुड्याला विचारू पण नको तू उद्या सकाळी 4 वाजता जाऊ मस्त आपण कोणालाच काही सांगायचं नाही 3 वाजता माझ्या घरी ये टेन्शन घ्यायचं काम नाही अरे हो रे सगळं बरोबर आहे ना तुम्ही खरे मित्र असलं का खरे मित्र आहेत पण आता कसं मा बुड्याला कसं सांगू बे म्हणजे लपून कसं बे मा बाबाला माहित पडलं का नाही मजाक नाही करत रे गच्ची दाबते मी दुसरं काहीच करत नाही एवढं काय व्हायला लागते का मारते तर बुडा बुड्याला काय म्हणायचं पैसे दिले का म्हणा तुम्ही ना मा स्वतःच्या पैशाने गेलो म्हणा मी मा इमानदारीच्या पैशाने गेलो म्हणा तुमचा 1 रुपया पण नाही घेतला म्हणा असं बोलायचं का एवढं काय भ्या लागते बे हो रे लक्षात बरोबर आहे एवढं काय भ्या लागते तू भेट का नाही म्हणून त्या बुडाला काय वाटतं की हे लय भेटे गड्या मला म्हणून त्या बुडाला का नाही तुला आणखी दबाव टाकते म्हणून तू आणखी भेट त्या बुडा आणखी दबाव टाकते मग तू आणखी भेट असं गणित होते जास्त भ्याचं काम नाही उद्या सकाळी 3 वाजता माझ्या घरी ये उद्या सकाळी आपण जाऊ शांताराम भाऊले फोन लावू लवकर गाडी आणा म्हणा लवकर जाऊ आपण चिखल धराले ये
बर तसंच करतो मग नाही का. मी भेटू का नाही म्हणून का नाही बाबा मला काय करता आणखी दबाव टाकता माझ्या. बरोबर आहे तुमचं. मी भेट नाही आता भेटच नाही मी आता. बरोबर आहे भेलो का नाही मेलो असं आहे. उद्या सकाळी 3 वाजता मी तुझ्या घरी येतो रे. काय चालू आहे रे घुसूर भुसूर? हा कायच्या गोष्ट करू राहिला तुम्ही? बापू रे डॉन आला वाटते. नाही बाबा ते मला चिखल धरायला जायचं. हो 10 रुपये आहेत माझ्याजवळ. तुम्ही मला पैसे द्या. 2,990 रुपये देऊन टाका मला. बाबा मला चिखल धरायला जाऊ द्या बाबा. काहीच नाही पाहिलं बाबा. हे गाव सोडून दुसरं काहीच नाही पाहिलं मी. कुठं चिखल धरायला जायचं का तुले? तुझ्या बाप्पानं कधी चिखल धरा पाहिला का? काहून तुम्ही पाहिलं नाही का? हा ते तुझ्या मायानं कधी चिखल धरा पाहिला का? ए भास्कुड्या कुठं चिखल धरा? मला तू एवढं सांग आपल्या भारतात जिल्हे किती आहेत? बाबा चिखल धराचं आणि जिल्ह्याचा काय संबंध आला? म्हणजे काय कुठं काय चालले तुम्ही? कुठंच नाही चाललो मी. मला तू एवढं सांग ना. तुला चिखल धरायला जायचं ना मग आपल्या भारतात जिल्हे किती आहेत? हा सांग ना. पण मला काय माहित बाबा जिल्हे किती आहेत ते. काही विचारता बा तुम्ही मला. तुम्ही म्हणसाल मला की काय बोला काय बोला बरं तुम्हाला. बाबा जाऊ द्या ना चिखल धरायला. लेकरं चालले इकडं चालले. आता काय कसं मला घरी गमून राहिलं. माझ्या डोक्यावर असा त्रास आहे. ट्रेस आहे ट्रेस. तुझ्या डोक्यावर ट्रेस? अबे इकडे माझ्या डोक्याला केस नाहीत. तुझ्या डोक्यावर ट्रेस. तुला खायचं टेन्शन? खायला भेटते ना गिटाला भेटते ना मग काय टेन्शन आहे तुले? कायचं ट्रेस आहे तुले? मग देत नाही का तुम्ही मला पैसे? 2,990 रुपये देत नाही का? माझ्याजवळ रुपये आहेत ना. माझ्याजवळ 10 रुपये आहेत ना. अबे इकडे 10 रुपयाची कुठं अगरबत्ती लावला तू? 1 रुपया देत नाही मी तुला. काय करतं काय तू? हॅलो बाबा कुठं आहात तुम्ही? काऊन रे काय झालं रे? काऊन रडू राहिला तू? काय सांगा बाबा तुम्हाला. मी मेलो काऊन नाही. अरे काय झालं काय? पण काय काऊन म्हणजे काय झालं का सांग ना मला तू पहिले. बा ते बकरी नाही का आपली ते बकरीचं ते 3रं पिल्लू नाही का 3ऱ्या नंबरचं ते मेलं बाबा. मेलं ते. काय सांगू राहिला? मेलं ते 3रं पिल्लू का? हो ना 3रं लय चांगलं होतं ते. बरोबर त्याचा जन्म नव्हता झाला. मेलं ते. कसं काय मेलं ते? म्हणजे काय तू कुठं होता? तू कुठं होता? आता मी तर बकऱ्या चारत होतो. ते गोट्यावरून नाही गोट्यावरून नाही पडलं ते. विंचू चावला त्याले. विंचू चावला मेलं ते. बाबा आता कसं करायचं बाबा? अरे आता करतो काय मग? आता काय येलं का? पण लक्ष द्यायचं होतं बेलं का? काय येलं का? असं असते का? ती कुठं चाललं ते कुठं तिला इचू दसला काय येलं का? जाऊ दे मग आता काय करतं. जाऊ दे ये तू घरी ये पहिले. बर लय चांगलं होतं. गवत खात जाय बिचार. भाजीपाला खात जाय. जाऊ दे येतो मी घरी. हा मेलं दे. चाल रे बाबा काढ लवकर 3,000 रुपये. काही फोतो राहिलं का? बाबाला म्हणते पिल्लू मेलं म्हणते इकडे पिल्लू करायला मध्ये. का बे लाज वाटतं का बे तुले? मस्त लागा चुना लावून राहिला बुड्याले. अबे तुला काय करायचं बे? मी चुना लावू का साबण लावू? तुला काय घेऊन दे यार. चाल लवकर पैसे दे. आम्हाला चिखल धरायला जायला लागते. तुला काय रे बाबा? मग काय तर चाल लवकर पैसे काढ. 3,000 रुपये दिले त्याचे.